ऑन होईल मैदानात. चालू करा सर तुम्ही. तर या ओमकार या समोर आम्ही माहिती जाधव यांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते एक कॅश प्राइज द्यायचा आहे. आणि यानंतर नक्कीच ओमकारसाठी अजून 1000 रुपये आहेत. आणि किती दिले मी 500 दिले ना. नक्कीच अजून 1000 रुपये आहेत. तब्बल 1500 रुपये आहेत. नक्कीच 1000 रुपये दिवेतीचे भगत डान्स कडनं आहेत. आणि त्यात नंतर नक्कीच अजून 500 रुपये ओमकारला आहेत. माफी असावी महिला डान्स कडनं. महिला डान्स ओमकार अजून एक पारितोषिक आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. नक्कीच जाधव यांच्याकडनं 500. त्यात नंतर देवदास भगत यांच्याकडनं 1000 आणि महेश दादा जाधव यांच्याकडनं तब्बल 500 असे 2000. आणि त्यात नंतर डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल साठी या ठिकाणी पाहिलं होतं. तर ललित आणि अतिशला नक्कीच सुशांत मांजरकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज द्यायचं आहे. ललितला 300 आणि अतिशला 200 रुपये अशा प्रकारे 500 रुपये मी देतोय. तर ललित आणि अतिश याच्या समोर. ललितने 3 डॉट फेकले आणि त्यात अतिशने 2 अशा प्रकारे 500 रुपये आम्ही ललितकडे देतोय. तर नक्कीच समायरा 11 हा संघ मेगा फायनल जाऊन पोहोचला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिनंदन. आणि आपण लगेच जाऊयात टॉस बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत. नक्कीच आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत आमचे संदीपजी बोराडे सर. थँक्यू सो मच. यस ऑफिशियल. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली मैदानात. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली मैदानात. चला आपण जाऊया. तिसरे अंपायर थर्ड अंपायरला कोण गेलेत का पोरे आहेत ना आज. ओंकार गेलेत का. ओंकार जरा ओंकार मायक्रोफोनवरती आलं तर बरं होईल. मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे होते परंतु प्रसाद यांनी कार्यक्रम आटोपता घेतला. जरूर मी त्या प्रश्नांकडे जाणार होतो परंतु या मॅचकडे इन्व्हॉल्व होऊया. सेमीफायनल क्रमांक 2 जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या सेमीफायनल क्रमांक 2 साठी एकीकडे आपण पाहतो मुनार 11 आणि त्याच्या विरोधात शिवशक्ती 11. पाहूया दोन्ही संघांची लीग स्टेजची शेवटची मॅच होती आणि दोन्ही संघांनी कमबॅक करताना जरूर दिसून आले होते. परंतु आता मात्र सेमीफायनल क्रमांक 2 आहे आणि या 2 साठी कोणता संघ येतो. समायरा या संघासमोर मेगा फिनाले खेळताना दिसेल. जरूर जाऊया. परंतु इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती अंकुर आपण पाहतोय. चांगला बॉल. यावेळी मात्र ज्या चुका अगोदरच्या सामन्यात देवदासजी भगत यांच्याकडून झाल्या त्या चुका आता मात्र या मैदानात घेतल्या जात आहेत. समय बुरा आहे भाई. खरं म्हणायला गेलं तर तुमच्यात ताकद पाहिजे, कर्तृत्व पाहिजे त्या वेळेला सिद्ध करण्याची. परंतु ती सिद्ध करण्याची ताकद जेव्हा निघून जाते ना त्यावेळी आपण वेळेला दोष देत बसतो. परंतु इथे मात्र येतील 2 धावा. चांगला पटका. पुन्हा एकदा तीच रणनीती, तीच चुकी, तोच बॉलर, तोच बॅट्सर. जर विचार करायला गेलं तर सेम पद्धतीतली इक्वेशन जेव्हा येते ना त्यावेळी मात्र तुम्हाला तिथे वेगळं पण सिद्ध करावं लागतं. आणि अशा वेळी फिल्डर असताना सुद्धा बॉल निघून जातात त्यावेळी फार चुका होतात. कारण मगाशी हास्यास्पद वातावरण जरूर आमच्या समालोचकांच्या बाबतीत घडलं गेलं मैदानात परंतु ही सिच्युएशन होती. मागच्या सामन्यात देवदास भगत यांचे सुपुत्र फार मेहनत घेत होती आणि त्या मेहनतीवरती फळ म्हणून देवदास भगत यांच्याकडूनच चुका झाल्या आणि त्या चुकांमुळे खऱ्या अर्थाने मॅच मध्ये टर्निंग पॉइंट निर्माण झाले आणि सामना गमवावा लागलाय. नवीन बॉल द्या. आलाय मॅच बॉल आलाय प्रसाद. ही आपली सवय. एक नाही फेकायचं, 2-2 फेकायचे. लागला तर लागला. जाऊया मॅच कडे. यावेळी मात्र नक्कीच आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2 आपल्या भेटीला जरूर आले मित्रांनो. करवई प्रीमियर लीगच्या हे वैशिष्ट्य मैदानावरती उभरते सितारे. यावेळी आता मात्र पुन्हा एकदा ती चुकी मैदानात घडत होती. काय घडतंय. घेऊ की नको, घेऊ की नको, घेऊ की नको. अरे दादांनो मैदानात मला असं वाटतंय एक धाव कशी घ्यायचीच होती ती देऊन टाकली. परंतु मी दादा मी नेहमी सांगतो
ज्यावेळी मैदानावरती अशी सिच्युएशन येते ना त्यावेळी एकच सांगतो, क्रिकेटमध्ये जर पहिल्यांदा काय शिकायचं असेल ना तर मैदानावरती फिल्डिंग करायला शिका. मेन महत्वपूर्ण आहे ते. आजकाल काय होतंय, मी बॅटिंग करणार, मी बॉलिंग करणार, प्रॅक्टिससाठी मी फिल्डिंगला उभाच राहणार नाही. त्यामुळे हा प्रकार मैदानात घडला जातो. प्रॅक्टिसचा अभाव सुद्धा आहे. परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं, अंकुर मैदानात मेहनत घेत आहेत परंतु तितकी साथ अंकुरला मैदानात लागली जात नाहीये. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 11 आकड्यावरती. 11 रन्स स्कोरबोर्ड विदाउट लॉस. शॉर्ट पिच बॉल अगदी समोर फेकला होता, डायरेक्ट हिट केलं जात होता आणि या डायरेक्ट हिटच्या माध्यमातून जर नेम लागला असता तर मला वाटतंय बॅटरच्या जिवारी सुद्धा लागला असता, तो बॅटरला परतावा लागला असता. यावेळी शिवशक्ती आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय मृणाल 11. या दोन संघादरम्यान चालू असलेला क्रिकेटचा हा महारण संग्राम, अर्थातच सेमीफायनल क्रमांक 2 ग्रँड फिनालेसाठी कोणती टीम समयाबरोबर 2 हात करताना दिसेल. कारण करवई प्रीमियर लीग अगदी जोशात, महत्वपूर्ण, अगदी तप्त वातावरणात जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण केलं गेलं आणि या वातावरणाच्या निर्मितीत आज 3रा दिवस, स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्या भेटीला जरूर आलाय. आणि या भेटीतून सिद्ध काय होणार आहे तर पुढच्या वर्षापर्यंत 365 दिवस या ट्रॉफीची खरवईकरांना वाट पाहावी लागेल. आदरणीय संतोषदा जमदरे आणि आदरणीय महेशदा फुटाणे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. हे बरं आहे, आपलं मान्यवरांच्या भूमिकेत असल्यानं, संघ मालकांच्या भूमिकेत असल्यानं मॅच लागेल तेव्हा व्यासपीठावरती यायचं, घरी मस्त आपला जेवण कावण आराम हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे महेशदा आहेत ना, संतोषदा आहेत ना, हॅलो चाणक्य साहेब ते तसं म्हणायला गेलं तर. जसं आपण पाहिलं प्रशांतजी भालेराव यांनी मुक्त उधळण केली होती पैशांची सेमीफायनल क्रमांक 1 वरती. महेशदा जाधव सुद्धा होते अप्लातून. चांगला फटका, यावेळी गॅप सिलेक्शन फार चांगला होत आहे. वेगाने चेंडू पळतोय, मागे क्षेत्ररक्षक जिंकलाय तो मात्र बॉल आणि इथे येईल चौकार. डीजे ठोक. थँक्यू. नाद एकच, बैलगाडा शर्यत. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल, यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अंकुरच्या गोलंदाजीवरती 4 चांद लावण्याचा प्रयत्न जरूर आहे. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर अंकुरने 2 चौकार जरूर काढले, 11 धावा खर्च जरूर केला, त्या विकेट 12 धावा खर्च केला, विकेट जरूर आली नव्हती. परंतु मनीष गोलंदाजी मार्क करते, पहिल्या बॉलवरती चौकार काढून डॉट घेतोय, दुसऱ्या बॉलवरती कमबॅक सुंदर आहे. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. चांगला बॉल, अतिशय सटीक लाईनचा मारा, अंदाज घेणं फार गरजेचं आहे. आम्ही नेहमी म्हणतो गोलंदाजाकडे, आपण म्हणतो की बॅटरच्या बॅटमधून सिक्सर आला तर गोलंदाजाचं कमतरता होते. परंतु मी नक्कीच सांगेल क्रिकेटच्या जगतात गोलंदाजाला बॅटरपेक्षा तितकंच महत्व आहे. कारण त्याची कारणं तशी आहेत. कारण गोलंदाजाकडे 6 अस्त्र आहेत. त्याच्यात जर तुमचे व्हेरिएशन आले तर समोरचा बॅटर मैदानावरती स्थित राहतो आणि त्याच्यानंतर तुमची गोलंदाजी पॉवरफुल जरूर मैदानात होते. परंतु यावेळी आपण पाहतोय इथे तसाच प्रकार मैदानात आहे. 3 बॉल फेकले, पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, पुढचे दोन्ही बॉल डॉट. इथे मात्र पंचांचं फिंगर झालंय, परतावं लागेल ते मात्र बॅटरला. विकेट नंबर 1, बॅक टू डकआउट. फार मोठा हादरा लागलाय तो मात्र शिवशक्ती 11 या टीमला. कमांड डीजे.
बघत कसे जोशात आलेत. आता मगाशी अंगात टी शर्ट परिधान केलं होतं, आता मात्र ड्रेस फॉर्मल ड्रेस मध्ये आलेत. ज्येष्ठ समालोचक आहेत आमचे. खरं म्हणायला गेलं तर फार चांगले समालोचनाचे त्यांची सुद्धा वाणी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच करवळीचं असलेलं त्यांचं गावचं नातं ते मात्र टाळू शकत नाहीये. आणि समालोचक असे आहेत ना, किती जरी समालोचन बंद केलं आणि क्रिकेटच्या मैदानावरती किंवा इतर कुठेही जाऊ द्या, मात्र समालोचनासाठी वर्णी लागतेच. मोहनदादा वाल्मिकी, मनोज वाल्मिकी यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपये. पहिला षटकार आलाय का? नाही. थांबा थांबा, इथे या बॉलवरती त्यांनी लावल्या ठोकला होता, परंतु 2च धावा आल्यात. मनोजदादा वाल्मिकी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला अंकुर चपल आहे, परंतु चपलाही जरा वेगळ्याच ठिकाणी कामी आली. यावेळी जर पाहायला गेलं तर पारितोषिकांचे मुक्त उधळण आता बाकीच्या ज्या टीम असतील ना, जवळजवळ मला वाटतंय 10 टीम होत्या. 10 टीम मधल्या अच्छा चेक करायचं का? ओके, चला जाऊया आमच्या टेक्निकल टीम कडे. सर पहा, बाउंड्री लाईनच्या वरती तो षटकार आहे की चौकार आहे की झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय, धावा किती येतील? टेक्निकल टीम कडे जाऊया आपण. डिसिजन पेंडिंग आहे. सिक्सर पडलाय का बघा, कॅमेरा पोहोचलाय का तिथपर्यंत? नाही सिक्सर. सर षटकार चेक करायचा आहे ना? रनआउट नाही सांगितलं का? अंपायरचा कॉल आला नाही. चला चालू करा मॅच. या 2 धावा येतील. ये शाबास. काय प्रत्येक विकेटला 500 रुपये महेशदादा जाधव यांच्याकडून. संघ मालक खरं म्हणायला गेलं तर चांगला बॉल. मृणाल 11 संघाचे संघ मालक आहेत, परंतु यावेळी बॉल जाईल दरम्यान. रिझन सीमारेखा पार येतोय तो मात्र दर्जेदार. डीजे मास्टर, रविवारचा दिवस आहे, तुम्ही असं खंबा फोडायला लागले तर जमायचं नाही. जरा विचार करा. सोनू आपण पाहतोय बारक्या कांबळे, रिव्हर्स स्वीप किंग म्हणून ज्यांची ओळख आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अंकुर सिद्ध झालाय. सांघिक कोट्यातला 3रा वैयक्तिक 2रं स्पेल हाताळतोय. सेमीफायनल क्रमांक 2. मित्रांनो, जर मॅच आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या, कारण एकीकडे आपण पाहतो जीवाचा आटापिटा आहे. कारण 2 वर्ष सातत्याने ही प्रीमियर लीग पाहायला मिळाली. वर्ष 3रं आपल्या भेटीला जरूर आलंय आणि या चमचमत्या सोनेरी ट्रॉफी पर्यंत कोण जाऊन पोहोचणार? चांगला फटका आपण पाहतोय. एकेरी स्वरूपातली धाव डिप विकेटचा खेळाडू चेंडू खाली घेईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 23 आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आमचे संदीप दादा गायकवाड आज दुहेरी भूमिका साकारतायत. त्रिफलाची दांडी गोल. गोल गोल म्हणजे फर्निचर रिपेअर करायच्या वेळेस ठेवलं नाहीये, फलंदाजाला परतावं लागलंय.
जे चला नवीन बॉल द्या आणि खास करून पहा म्हणजे जो गोलंदाज येईल त्याच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयांचे कॅश प्राइज महेश जाधव यांच्याकडून आहे, परंतु अंकुरसाठी स्पेशल 500 रुपये असतील. जर विकेट मिळाला तर म्हणजे तब्बल ते 1000 रुपये होतील. आणि मग अंकुरला पण वेगळे लावलेत ना 500. ओके चला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज महेश जाधव यांच्याकडून. मनोज वाल्मिकी साहेबांकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचे कॅश प्राइज आहे. सकाळपासून समोरची बिल्डिंग पाहतोय मित्रांनो, जिच्यावरती काम जोरात चालू आहे. चांगला फटका हवाई सफर. कोण होता रे फील्डर? ऋतिक फार मोठी चुकी मैदानात केली आहे. ऋतिक नाव ऋतिक आहे, पुढचं नाव मी घेणार नाही. हे तुम्ही काही सांगाल ना मी घेणार असं होणार नाही. प्रसाद सर सांगायचं की मी नेहमी एखाद्या फिल्डरला कान मंत्र देतो. तो कान मंत्र असा आहे, विटी दांडूचा खेळ खेळण्याची सुरुवात तुम्ही करा, झेल आपोआप येतील, सहजरित्या टिपाल ते झेल. चांगला बॉल, यावेळी मात्र बॉल जाईल आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड कॉल अंपायर. अतिरिक्त बोनस धावफलकावरती आपण पाहतोय. धावा मात्र जाऊन पोहोचल्यात ते अद्यापर्यंत 25 या आकड्यावरती. पंचवीस धावा संख्येच्या मदतीने आपण पाहतो या धावा चालू आहेत. गोलंदाज तयार. अंकुर आपण पाहतोय फार इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश करत होते 3 बॉल मध्ये, परंतु त्याच्यानंतर एक चुकीचा बॉल जरूर आलाय. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात, पुन्हा एकदा तीच चुकी, परंतु आता हा झेल जरा अवघड होता. परंतु असू द्या, लांबून येण्याचा प्रयत्न आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातो. वारंवार त्याच चुका मैदानात आहेत आणि त्याचा परिणाम धावसंख्येत वाढ जरूर होते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. पहा क्रिकेट काय, अंकुरच्या पहिल्या गोलंदाजीवरती 12 धावा खर्च झाला. मनीषाला त्याने थोडं गोलंदाजी कमी केली, जिथे मात्र 10 धावा खर्च केला. त्याच्यानंतर अंकुर आलाय, ज्याने अद्यापपर्यंत 4 बॉल मध्ये 4च धावा खर्च केल्यात. पहा काय असतं, एकीकडे स्कोररची भूमिका, एकीकडे कॉमेंटेटर, तिसरीकडे अंपायर. आमचे संदीप गायकवाड ऑलराऊंडर आहेत आणि त्यातून डान्सर अंपायर आहेत. डीके सरांनी आज त्यांचं मार्केट काढलं. डीप एक्स्ट्रा रिजन कडे बॉल रवाना होईल. या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे. कासवाची संत गती मैदानात आहे. धावसंख्येला फार मोठा लगाम टाकलाय. आता मात्र हा लगाम उडावा लागेल तो बॅटरला, कारण एकीकडे आपण म्हटलं ना सेमीफायनल क्रमांक 1 ज्या पद्धतीत झाली ना, बऱ्याच जणांच्या आनंदाला पारावारा उरला नव्हता, कारण अशी मॅच फायनलची होणं अपेक्षित आहे. परंतु हा सामना जरा संत चाललाय. पहिला इनिंगचा खेळ आपण पाहतोय. चांगला बॉल, यावेळी मात्र अंकुरच्या गोलंदाजीची लेंथ लाईन पाहायला मिळाली. अफलातून तिसरं षटक समाप्ती पथावरती आलंय. धावा जाऊन पोहोचला ते अद्यापर्यंत 27 आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. यस, ठोको डीजे.
वाजता टावर उभे करावे लागतील, कारण बाजूनी बाजूने पाडल्या 17, 18, 20, 22, 25 माल्याच्या बिल्डिंगी उभ्या राहतील. मधल्यामध्ये मैदानावरती अंधाऱ्या दिवसा दिसेल. थोडं फास्ट घ्या, कारण 7च्या आतमध्ये फायनल झाली अतिउत्तम होईल, कारण वातावरण संध्याकाळी शांत असते. हॅलो, चला जरा स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकात 12, द्वितीय षटकात 10, तिसऱ्या षटकात 5. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजू, नावात तेज आहे, दुसरं नाव तृषांत असो, नाव रशीला तच जोडला जाईल. तुषारसाठी प्रत्येक षटकारात साईबाज आणि गौरव म्हात्रेकडनं 500 रुपये. कोणासाठी? तुषार बॅटिंगला आहे. तुषार जे बॅटर आपण पाहतोय, शहबाज आणि त्यांच्या समवेत गौरव म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500. इट इज वाईट कॉल, परंतु मैत्रीपूर्ण नातं आता मैदानात जपलं जाते. मला वाटते गौरव म्हात्रे सुद्धा बाहेर आहेत आणि शहबाज सुद्धा बाहेर आहेत. तुषार मैदानात आहेत. या तिघांच्या मैत्रीचा नाद नाही. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव जरा कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न अतिघाई चालू होती तुषार यांची. 29 धावा धावफलकावरती आहेत. चौकाराला 200 रुपये गौरव म्हात्रे आणि शहबाज यांच्याकडून. त्यांना माहिती आहे आमच्या या केशातून गेले तर संध्याकाळी नाक्यावरती परत भेटतील. इथे फलंदाज होतोय बाद. बॅटची कडा घेऊन सरळ किपरच्या हातात बॉल विसावला. झटका क्रमांक 3 यावेळी पाहायला मिळतोय. तिसरा हातरा लागलाय तो टीम शिवशक्ती. फटका आलाय. कार्पेट पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल केला जात आहे. जमिनी लगतचा फटका आणि तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पिकी चुकली, कलेक्शन चुकला आणि दुसरी धाव जरूर कन्वर्ट झाली आहे आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 31. स्विच इट गॅप सिलेक्शन. क्रिकेट मधला मादक सौंदर्य यावेळी पाहायला मिळत आहे. फटका जाईल तो 4 धावांसाठी चौकार. मुकेश आल्या आल्या ठोकाठोकीला केली सुरुवात. कमांड निघाली. ₹500 कॅश प्राइज. आनंद आकाश जमदार यांच्याकडून हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. टीम कोणती का नाही असू द्या, त्यांच्यावरती पारितोषिकाची खैरात करतायत ते. सध्या त्यांची आहे, परंतु मी इतर वेळी पण पाहिलं इतर संघांवरती सुद्धा बरीच पारितोषिकं लावलीत त्यांनी. दादा ती बायसिकल नंतर चालव रे दादा, संध्याकाळी तुला टायमिंग देईल मी. जसं संदीप सर आमचे म्हणतायत, आज मी गेले 2 दिवस सांगतोय
ज्या मैदानावरती इतकी कमतरता होती ती पूर्णत्वाला नेली. आता फक्त लाईटचे टॉवर आणि हे मैदान स्टेडियम मध्ये रूपांतरित करण्याचं फक्त राहिलंय. भविष्यात ते होईल. कारण आता बदलापूर परिसरात एकमेव मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर येईल. बॅटकट ओके. बॅटकटने मात्र एक धाव जरूर धावफलकावरती लागली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते अद्यापपर्यंत 36 आकड्यावरती. शेवटचा षटक येणार, कुणाच्या हातात असणार, सगळा प्रकार मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हवाई सफर फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र परतावं लागतंय तुषार बॅटरला. थोडं गतवर्षी इंजॉर्ड झाले आणि त्यांच्या बॅटिंग लाईन मध्ये बॉलिंग लाईन मध्ये बराच फरक पाहायला मिळाला होतं कधी कधी असा. परंतु क्रिकेटची आवड मैदानावरती जरूर घेऊन येते. त्याचं ज्वलंत उदाहरण तुषार जमदारे पाहतायत. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर आता 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचला तर अद्यापपर्यंत 36 आकड्यावरती. क्रिकेटच्या जगतातला महत्वपूर्ण आकडा आहे. 5वं षटक जरूर प्रगतीपथावरती येईल. तोपर्यंत जाऊया DJ गणेश यांच्याकडे. महेश दादा जाधव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मनीषने एक विकेट मिळालाय, अंकुरने 1, तेजूने 2. आता 5वं षटक पाहूया. सध्या समायरा टीमचे कॅप्टन आहेत ना समीर. आता गेम प्लॅनिंग चालू असेल अंतिम सामन्याचं. कुठेतरी कोपऱ्यात असणार, गेम प्लॅनिंग बरोबर करत असणार. आता मास्टर माइंड त्या बाबतीत ते. चांगला फटका. यावेळी मात्र गती आगे बॉलवरती क्षेत्ररक्षक तैनात होईल. तोपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट. जितक्या जलद गतीने बॉल फेकला तितक्याच जलद गतीने फटकावला आणि तितक्याच जलद गतीने फिल्डिंग झाली आणि तितक्याच जलद गतीने धाव सुद्धा पूर्ण झाली. 37 धावा धावफलकावरती. 37. आतापर्यंत 4 विकेटचं पतन. चांगला फटका, अगदी प्रॉपर टायमिंग. कौतुक करावं लागेल बॅटरचं. जसा बॉल आला यॉर्कर बनवला होता परंतु बॉल बॅटवरती आदळला आणि सरळरित्या डीप फाईनच्या डोक्यावरून सीमारेखा पार पाहायला मिळाला. स्क्वेअर कट. यावेळी येतोय तो मात्र षटकार. करायला या ठिकाणी या षटकारासाठी आदरणीय आकाशजी जमदारे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. हवाई सफर क्षेत्ररक्षक तैनात परंतु आता बॉल मात्र जाणार चौकारात. लेझी क्रिकेट. मी म्हटलं ना की लेझी क्रिकेट मैदानात तुम्हाला असं म्हटलं जातं की मैदानात एखादा फिल्डर ऍक्टिव्ह नसेल तर संपूर्ण टीम डिऍक्टिव्ह परिस्थितीत पाहायला मिळते. आणखीन पाहायला गेलं तर 3 बॉल शिल्लक आहेत. फ्रंट फूट वरती आले होते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल सरळ कीपरच्या हातात. अफलातून कामगिरी मित्रांनो. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे आणि पंच आमच्याकडे वळणार कोणती शंका नव्हती. इट इज वाईड कॉल. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती. कॅमेरामॅन समोरचा स्ट्राईकचा बॅटर आहे ना त्याच्या पुढचं जे पवेलियन आहे त्याच्यावरती जरा झूम करा. झूम करा. हे जल्लोष मात्र दाखवा प्रेक्षकांचा आणि त्याच्यातही पाहायला गेलं तर बरेचसे खेळाडू आहेत त्या पवेलियन मध्ये. खास करून तुषार जमदरेंवरती तो कॅच करा कॅमेरा. चांगला बॉल कमबॅक सुंदर आलाय गोलंदाजाकडून. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अस्मात. दिसतोय का पवेलियन पुढचा त्या तुषारला जल्लोष करू त्याचाच घे कॅमेरा. इथून दिसतोय ना दादा. इथे मात्र परतावा लागतोय. वाईडचा कॉल. रनआउटची विकेट. दादा अस्मात असं म्हटलं जातं की मी काल सुद्धा सांगितलं आपली वेळ जेव्हा वाईट येते ना त्यावेळी एकच काम करायचं असतंय. कुणाचं ऐकायचं नाही. शांत स्वभाव ठेवायचा. संयमी वृत्ती ठेवायची तर मात्र बराच काही पुढचा येणारा काल उज्ज्वल होतो. इथे वारंवार चुका तुम्हाला बॅकफुटवरती जरूर घेऊन जातील. कारण षटकार आला चौकार आला डॉट आला परंतु वाईट पण आले. हा चांगला स्ट्रोक आहे. हवाई सपाट क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि यावेळी मात्र झेल टिपला जाईल आणि परतावा लागेल. ते मात्र या बॅटरला संपलाय पहिला इनिंगचा यावेळी खेळ आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या 50 आकड्यावरती. 51 धावा संख्येची गरज आहे. काय घडेल आणि काय बिघडेल हे आपण सेकंड इनिंगला जरूर ऐकूयात. चला जाऊया पुन्हा एकदा या सामन्यासाठी अंतिम टच द्यायला मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया प्रसादजी सवार यांना. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आत जिथे आपण सामना पाहतात सेमीफायनल क्रमांक 2. त्याच दरम्यान आपल्या सर्वांच्या आवडते देविदाजी भगत यांच्या इकडे अकबर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतायत त्यांच्या समवेत विक्रांतजी भाग्यवंत यांच्या इकडे अकबर झालाय. वेलकम दोन्ही मंडळांचं आपण करूया त्या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आत. पहिल्या सत्राला आपण पहिल्याच बॅटिंग करत असताना मृणाल 11 संघाला नक्कीच पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना शिवशक्ती संघाला आपण पहिल्याच बॅटिंग करत असताना तब्बल 50 धावा उभारल्यात आणि 51 धावा संख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजे मृणाल 11 संघासमोर 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये 51 धावा बनवायच्या आणि नक्की 0 पासून 51 धावा संख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतात सलामीची जोडी डगाड मध्ये अगदी आपण पाहतात चर्चा करत असताना नक्कीच अंकुर आणि त्यांच्या सोबत ऋतिक सध्या तयार होतात. अगदी वॉर्मअप करतात या मॅचसाठी कारण की अंकुर आणि ऋतिकला माहिती आहे या ठिकाणी ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. आता छोटे मोठे युद्ध संपलेत आणि अगदी या ठिकाणी पाहतात तर नक्कीच महायुद्धाला प्रारंभ झालाय. अर्थातच सेमीफायनल क्रमांक 2 जो सामना जिंकणार तो थेट मेगा फायनल मध्ये जाणार आणि या ठिकाणी मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाणार मृणाल 11 की शिवशक्ती 11 दोन्ही संघ आपण पाहतात मैदानाच्या आत आणि दोन्ही संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर
फास्ट खेळायचं आहे. पंचांना नक्की विनंती आम्ही करू. डीके सर आपल्याला विनंती असेल की आपण कोणत्याच संघाला आता मीटिंग करून देऊ नका. 30 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज. अगदी आज नक्कीच संदीप सर शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली. लीग आपण पाहतात अगदी ज्या प्रकारे आपण नक्कीच पहिल्या दिवशी खरवे प्रीमियर लीगचं नक्कीच आयोजन आपण पाहिलं. दमदार होता असं नक्कीच आभाळ भरून आला होता. परंतु आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये नक्कीच आता मात्र प्रत्येकाचं मन भरून आणि डोळे भरून नक्कीच आपण नक्कीच आले असतील. कारण की एवढी मेहनत जेवढी मजा नक्कीच केपीला येते तेवढी मजा कुठेच येत नाहीयेत. पहिला चेंडू पण पाहतात मैदानाच्या आत फिरोज यांचा पहिल्या चेंडूवर विकेटची संधी निर्माण केली होती. परंतु निर्माण केलेल्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. प्रयत्न चांगले केले मुकेश. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. परंतु या ठिकाणी नक्कीच प्रयत्न चांगले केले. जेल ड्रॉप झाला परंतु त्यानंतर या चेंडूवरती एक धाव अंकित केली आहे. पहिल्या धावेसाठी संघर्ष करावा लागलाय. परंतु इथनं अजूनही 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 50 धावसंख्येचा पाठलाग आता कसा होणार आहे. एक धाव पहिल्या चेंडूवर या ठिकाणी नक्कीच ऍड केली जाते. फिरोज यांच्या विरोधामध्ये नक्कीच फटका चांगला लगावला होता तो म्हणजेच अंकुरण. एक धाव फलकावरती ऍड केली जाते आणि त्याच दरम्यान नक्कीच प्रियांशी 11 संघाचे संघ मालक माननीय श्री चेतन दादा भगत यांच्या देखील याकडे आगमन झालं आणि लगेच आमच्या कॉम्बॅक्स मध्ये ते जॉईन होतात. अगदी लगेचच पुन्हा एकदा स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात चेतन दादा भगत यांना. अफाट मेहनत दादांची देखील आपण पाहतात. आज प्रत्येक खरवे गावातील लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचं योगदान राहिलंय या खरवे प्रीमियर लीग साठी. अगदी प्रीमियर लीग म्हटलं तर एका दुसऱ्याचं काम नाहीये संदीप सर. संपूर्ण गावाचं एकत्र येणं भरपूर महत्वाचं आहे. मग आपण प्रत्येक सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अफाट मेहनत घेतली आहे. परंतु मैदानाच्या आत ब्रुनाल 11 संघाचा आवाज आहे. ऋतिक मुंगरेच्या बॅट मधून सिग्नल स्ट्रोक तुम्ही जाईल सरळ स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. मध्ये देखील आपण पाहिलं असेल अगदी गुडना टेकला त्यानंतर लाजवाब फटका स्वीप शॉट. ज्या प्रकारे गौरव मात्रे नक्कीच अशा प्रकारे फटके खेळतोय तशाच प्रकारचा फटका ऋतिक मुकणे यांच्या बॅट मधून षटकार टोकलाय आणि त्यानंतर संघाची धावसंख्या वेगाने जाऊन पोहोचते 7च्या घरात. 7 धावा फलकावरती आपण पाहतात आतापर्यंत जमा केल्यात. अगदी 0 पासून 51 धावसंख्येपर्यंत पोहोचायचा आहे आणि फिरोज पहिल्याच ओव्हरमध्ये पाहतात त्याच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्या ओव्हरला कशा प्रकारे दबावामध्ये आणायचा आहे हे अंकुर आणि ऋतिक दाखवत आहेत. ओव्हर पिच बॉल फक्त दिशा दिली आहे. फटका चांगला मिड विकेटला चेंडू पाठवला पाठलाग केला जातो. या ठिकाणी फिल्डरनं मात्र चांगली फिल्डिंग करत असताना विल स्टॉप म्हणावं लागेल. या ठिकाणी पुन्हा 2 धावा फलकावरती ऍड होत आहेत. सातत्याने पाहतात एका धाब्यासाठी संघर्ष करत असताना एका संघाला या ठिकाणी धावा बचाव करायच्या आहेत परंतु दुसऱ्या संघाला धावा बनवायच्या आहेत. पुन्हा 2 धावा फलकावरती ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या 9च्या घरात. ब्रुनाल 11 संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात अंकुर आणि ऋतिकनं करून दिली आहे परंतु तीही सुरुवात शेवटपर्यंत कायम ठेवावी लागेल. त्यासाठी कठीण परिश्रम फलंदाजांना करावे लागतील. यॉर्कर लेन खुदून काढला आनंद कापेटा चेंडूवर पाहतात लॉंगॉनला पाठवलाय. फिल्डर नक्कीच नितेश होते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु निशाणा चुकीचा आलाय. नशीब बलवंत म्हणावं लागेल ऋतिक मुगनेचं. अगदी ज्या प्रकारे समायरा 11 संघ नशीब घेऊन मैदानाच्या आत उतरला होता त्याच प्रकारे आता नशीब घेऊन उतरावं लागेल नक्कीच ब्रुनाल 11 संघाला. एक धाव फलकावरती ऍड होते. संघाची धावसंख्या 10 धावा. समायरा 11 हा संघ आपण पाहतात थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचला परंतु या ठिकाणी या 2 संघांपैकी कोणता एक संघ त्या संघासमोर खेळणार. या ठिकाणी फटका लाजवाब शॉट आपले चेंडूची मिनिट पाहिली त्या प्रकारे फटका स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य क्रिकेटचा क्लास दाखवत असताना अंकुर सिंगच्या बॅट मधून चौकार. अप्रतिम संगीत जय जय महाराष्ट्र माझा चौकार लगावला अंकुर सिंग न परंतु या ठिकाणी ओव्हरपिच बॉल
एक्स्ट्रा कव्हर खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु बॅटनबलचा संपर्क नव्हता आणि फिरोज यांचा वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला आहे. पाहता पाहता पहिला षटक या ठिकाणी संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये तब्बल 51 धावा चेस करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 14 धावा डीजे. हॅलो, थँक्यू डीजे. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमावरून पाहतात आपल्या समोर व्यासपीठासमोर. नक्कीच महाराजांना पुन्हा एकदा करूया मानाचा त्रिवार मुजरा आणि जाऊयात मैदानाच्या आत. सामना आपण पाहता सेमीफायनल क्रमांक 2 या 2 बलाढ्य संघाच्या दरम्यान एका साईडला ब्रुनाल 11 तर त्यांच्या विरोधात शिवशक्ती 11 या 2 संघाच्या दरम्यान हा सामना पाहतात. षटक क्रमांक 2 नितेश जमदरे त्याच्या विरोधात ऋतिकचा हा फेवरेट स्ट्रोक फक्त दिशा दिली आहे, गतीचा वापर केलाय नितेशच्या आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं सरळ लॉंग लेग सीमारेषा पलीकडे 4 रन. हॅलो, थँक्यू. हॅलो, जर त्याच दरम्यान नातादादा भगत यांच्या ठिकाणी आगमन झाले तर त्यांना विनंती असेल आपण याचा आपल्या व्यासपीठावरती, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल फटका फसला, जेलची संधी, खेळाडू उपस्थित आणि या ठिकाणी वॉट कॅच. 2 खेळाडूंचा ताळमेळ या ठिकाणी पाहू शकता. असं वाटलं होतं की हा झेल ड्रॉप होणार आणि त्यानंतर फिरोज पोहोचलेत आणि फिरोज साठी या झेलसाठी 500 कॅश प्राइज. संघाचे संघ मालक आकाशदादा जमदरे याचकडून 500 कॅश प्राइज. विकेटचं पतन, ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. मन झालं तर काकांना विनंती असेल आपण याचं आपल्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सायंकाळचं सत्र अगदी अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आता आपण जाऊन पोहोचतोय. अगदी स्पर्धा सुरू करत असताना आपल्या नक्कीच आबाल भरून आला होता, परंतु आता मात्र स्पर्धेला निरोप देताना नक्कीच मन भरून आणलं, नक्कीच डोळे भरून येत आहेत. एवढी चांगली स्पर्धा नक्कीच आपण नक्कीच निरोप घेतो. स्पर्धेत आपण पाहतात सेमीफायनल क्रमांक 2 भरपूर चांगली मॅच रंगत असताना विकेट आलाय, उलटफेर केलाय तो म्हणजेच नितेश जमदेरेना. मैदानाच्या आत घडलं काय, सोप्या प्रकारचा चेंडू अडवायचा होता परंतु हुलकावडी देऊन चेंडू जातो सरळ थर्ड मॅन सीमा पलीकडे. 4 रन, नशिबाची साथ, आसमद शेख यांना चौकार. थोडीशी कठीण आहे नेत्यामाने शिवशक्ती संघाची, कारण की फलंदाज सध्या हवी ठरतात. अस्मद शेख मैदानाच्या आत आले, पहिल्या चेंडूमध्ये चौकारानं काळ मात्र ओपन केलाय. ओव्हर पिच बॉल, बॅटची कडा, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चुका होणार नाहीयेत. ओंकारनं टिपला जाईल, फलंदाज होईल बाद. चौकाराचा क्विकली उत्तर दिलं जातं, फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली म्हणजे 22 वरती 22 धावा आपण पाहतात आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक अवा कॅच, प्रत्येक प्रेक्षकाने कॅच साठी देवेंद्र भगत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅच प्राइज आणि 12 वर्षातील खालील मुलांनी जर कॅच पकडले तर त्या प्रेक्षकासाठी, त्या मुलासाठी तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅच प्राइज दिले जाईल, ते म्हणजे देवीदास भगत यांच्याकडून. जरूर आपण पाहतोय असं वाटतं मला
आताच एक न्यूज आले का बदलापूरमध्ये 100च्या ऑर्डर बंद झाल्यात. हॅलो हॅलो नक्कीच संदीप सर सातत्यानं 500 आणि 1000 शिवाय कोणीच बोली लावत नाहीयेत आणि नक्कीच भरपूर चांगलं तुम्ही या ठिकाणी रचना केली की बदलापुरामध्ये सध्या 100च्या नोटा बंद झाल्यात. मैदानाच्या आत चौकार लागलाय आणि प्रत्येक चौकारासाठी मनोज वाल्मिकी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि मैदानाच्या आत मनीष तांबडेनं चौकार लागवलाय आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मनोज वाल्मिकी यांच्याकडून. तर 200 रुपये आपण लगेच जमा करायचं आहे. तर त्या खेळाडूला नक्की त्या प्रेक्षकाला या ठिकाणी 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी व्हाईट बॉल आणि नक्कीच मनोज वाल्मिकी आपल्या पुन्हा एकदा मनापासून आभार. प्रत्येक चौकारास या ठिकाणी 200 रुपये आणि प्रत्येक षटकारास 500 रुपयाचे कॅश प्राइज प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी देण्यात येईल. नक्कीच मनोज वाल्मिकी आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. मैदानाच्या आत चौकाराला संघाची धाबासंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 27 वरती 27 धाबा. शॉट ऑफ लेन बॅटची कडा पहिल्या स्लिप मध्ये व्हॉट अ कॅच. एकाच ऍक्शन मध्ये कॅच स्वीकारली गेली. फलंदाज बाद चौकाराचा क्विकली उत्तर दिलं जातंय मनीषला. फलंदाज बाद मनीष बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे हॅलो 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 मैदानाच्या आत पुन्हा एकदा जाऊयात. 2 षटक मैदानाच्या संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाबासंख्या 27 27 धाबा. मॅचचं समीकरण 18 चेंडू आणि 24 धाबासंख्येची गरज. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट येऊन पोहोचलाय तो म्हणजेच 8.00 सरासरीनं या ठिकाणी धाबा बनवाव्या लागतील. त्या म्हणजेच ब्रुनाल 11 संघाला इथनं हा सामना जेवढा सोपा दिसतोय तेवढा सोपा नाहीये. अगदी गोलंदाजाला या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. तेवढीच चांगली कामगिरी मी तर म्हणेन फलंदाजालाही करावी लागेल. 18 चेंडू 24 धाबासंख्येची गरज. इथे आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती अंकुर सिंग आहेत. जोपर्यंत अंकुर मैदानाच्या आत आहेत तोपर्यंत हा सामना मी तर म्हणेन ब्रुनाल 11 संघाच्या बाजूला जिंकू शकतो. जर का अंकुरचा विकेट मिळवला तर मॅचला पुन्हा एकदा मजा येणार. गुडलेग फटचा हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहता स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न करून की स्क्वेअर लेग मध्ये भरपूर मोठी गॅप दिसते आणि अंकुर सातत्यानं गॅप शॉट सिलेक्शन करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यानं पाहिलं तर नक्कीच गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू आलाय निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू ब्रुनाल 11 संघावरती प्रेशर निर्माण करून जाईल. इथे हा फटका देखील चांगला बंकाशीच म्हटलं की सातत्याने अंकुर गॅप शॉट सिलेक्शन साठी जाणला जातो आणि या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही जाईल सीमा पार 4 रन. पुन्हा एकदा चौकाराला आणि नक्कीच मनोज वाल्मिकी यांच्याकडून पुन्हा 200 रुपये आपण पाहू शकाल. फलंदाज अंकुर सिंग साठी या ठिकाणी आलेत. प्रत्येक चौकारास 200 रुपये आणि प्रत्येक षटकारास 500 रुपये मनोज वाल्मिकी यांच्याकडनं. अंकुरच्या बॅट मधून चौकाराला संघाची धाबासंख्या जाऊन पोहोचल्या 31 वरती 31 धाबा. त्याच दरम्यान माननीय श्री परेश दादा जमदरे यांच्या ठिकाणी आगमन झाले. तर परेश दादा विनंती असेल आपण याचा व्यासपीठावरती खरवे प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या चेंडूवरती एक धाब आली आहे आणि या एका धाबासंख्येच्या मदतीने संघाची धाबासंख्या 32 वरती 32 धाबा आपण पाहू शकाल. अजूनही 15 चेंडू मध्ये 19 धाबा बनवायच्या. अगदी ही मॅच मी तर म्हणेन जवळपास ब्रुनाल 11 संघाच्या बाजूने झुकत चालले. जर का या ठिकाणी एखाद कठीण षटक आलं एखादं मॅजिकल गोलंदाज या ठिकाणी जर जादू करून गेला
तर नक्कीच मॅच मी तर म्हणेन शिवशक्ती संघाच्या बाजूने झुकू शकते. फटका भरपूर चांगला होता परंतु तेवढी चांगली फिल्डिंग डीप मध्ये तुषार यांची पाहायला मिळाली. फक्त एकच धाव, एका धावेसाठी प्रयत्न करतात, एक धाव बनवायची परंतु दुसऱ्या बाजूला हीच एक धाव रोखायची आहे. अगदी एक धाव मात्र लाख मुलाची आहे परंतु ही एक धाव मिळते आहे ती म्हणजेच मृणाल 11 संघाला. संघाची धावसंख्या 33 वरती 33 धावा आपण पाहतायत. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला फटका अप्रतिम आहे. प्रॉपर टायमिंग, स्पीड साऊंड ऑफ द बॅट. अंकुर सिंगचा बॅट मधून तडाखा, चेंडू सीमा पार, षटकार. टुकलाय अंकुर सिंगनं बॅकफुट आले, कट केलाय, फटका लाजबाब आहे. अगदी ज्या प्रकारे चेंडूचा मिरिट येतोय त्याच प्रकारे फटके खेळतायत अंकुर सिंग आणि सातत्याने पाहतात. नक्कीच लेदर बॉल देखील ते खेळतायत आणि त्याचा नक्कीच अभाव मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 40 धावा. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. डीजे डीजे गणेश यांचं नक्कीच संदीप सर कौतुक करू तेवढं कमी, कारण की 11 धावा पाहिजेत आणि 1 और 1 11चं संगीत डीजे गणेश यांच्याकडनं. नक्कीच मृणाल 11 संघासाठी मृणाल 11 संघाला अजूनही 12 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. अजूनही आपण पाहतात अंकुर सिंग जो सलामीसाठी आला होता तो खेळाडू अजूनही मैदानाच्या आत आपल्या संघासाठी नक्कीच आपल्या संघासाठी संघर्षमय इनिंग खेळतोय तो. नक्कीच एक लक्षात ठेवा की नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते, तर ते मेहनत करूनच उघडावे लागतात. इथं आता मेहनत करावी लागेल गोलंदाजांना, कारण की रनबॉलचा इक्वेशन आहे. या ठिकाणी कठीण चेंडू फेकावे लागतील, सातत्याने आगीचे निखारे मात्र मैदानाच्या आत फेकावे लागतील. 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक वरती अंकुर सिंग जो या मॅचचा की फॅक्टर खेळाडू आहे, त्याचा विकेट मिळवणार का नितेश जमदरे. शॉट आपली दिशापासून बरगटलाय, लाईन चेक करतात पंच, रिटर्न क्रीजच्या बाहेर, पंचांचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल, ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक अवांतर धाव, आधीच धावा कमी आहेत. जर तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी कराल तर लवकरात लवकर ही मॅच मृणाल 11 संघाच्या बाजूने झुकू शकते आणि या मॅच मध्ये जो जिंकणार तो थेट मेगा फायनल मध्ये जाणार आणि समारा 11 संघासमोर 2 हात केला करत असताना आपण पाहू शकता. बुडलेसपटचा हा चेंडू टॅप केला, फक्त दिशा दिली. आपण पाहता स्क्वेलेगा चेंडू पाठवला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. मुकेश पोहोचतात त्या ठिकाणी, कॉलिंग अप्रतिम आहे परंतु डायरेक्ट हिट झालाय. कॉलिंग जेव्हा नक्की तुमची चांगली होते तेव्हा नक्कीच चांगल्या धावा आपल्या संघासाठी येतात आणि तेच पाहायला मिळतोय अंकुर सिंग आणि जयेश यांच्याकडनं. जिथे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करता तुम्हाला नक्कीच आलं पाहिजे आणि ते 2 खेळाडू करून दाखवतात. 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 वरती. 43 धावा, फक्त आणि फक्त 8 धावसंख्येची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि
8 धावसंख्येची गरज. क्रिकेट खेळताना तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक 100% तुम्हाला यश मिळवून जाऊ शकतो. परंतु त्या ठिकाणी लक कोणत्या बाजूने येणार. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्हचा फटका. जशी गरज तसे फटके मैदानाच्या आत पाहायला मिळतात. परंतु इथे घडलं काय ताळमेल बिघडलं होतं. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे अंकुर सिंग. ज्या विकेटसाठी शिवशक्ती संघ अतूट प्रयत्न जिद्द चिकाटी मेहनत करतोय परंतु तो विकेट सहजासहजी मिळणार नाहीये. अंकुर एक जिद्दी खेळाडू आहे. तो आपला विकेट कधी स्वतःहून समोरील संघाला देणार नाहीये. पुन्हा 2 धावा धाव फुलकावरती ऍट होत आहेत. टीमची टोटल 45 वरती. फक्त 6 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका मॅचला संपून जाईल. ओव्हरपिच बॉल गॅपचा सिलेक्शन आउटफील्ड फास्ट बॉल थांबणार नाहीये. जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हरला गरंगळत सीमा पलीकडे. या मॅचची हवा काढून टाकणारा हा चौकार अंकुरच्या बॅटमधून. डिझेल चौकार लगावला आणि मनोजजी वाल्मिकी यांच्याकडनं पुन्हा 200 रुपये या ठिकाणी आलेत. मनोजजी वाल्मिकी यांचं नक्कीच आम्ही खरंच मनापासून कौतुक करू. फक्त 2 धावसंख्येची गरज अंकुर हा सामना जिंकण्यासाठी. आणि मृणाल 11 हा संघ सीझन 3 मध्ये सेमी नक्कीच मेगा फायनल मध्ये जाणार का. सामना मी तर म्हणे 99% झुकलाय परंतु अजूनही 1% शिल्लक आहे. फुललेंचा चेंडू हलकीशी अपील पायावरती हा चेंडू अडलला आहे आणि या ठिकाणी पाहू शकाल मॅच विनिंग रन्स येत आहेत आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच मृणाल 11 संघानं. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. नक्कीच महेशदादा जाधव पुन्हा एकदा तुम्हाला नक्कीच अभिनंदन आम्ही देऊयात. आणि सामना जिंकला तो म्हणजेच मृणाल 11 संघानं. अभिनंदन.